66 पापड झाले, भरपूर झालेत आणि करायला पण सोपे, पटकन घरातच राहून जातात. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आज तर जरा वातावरण बरं आहे, ऊन आलेलं आहे. गेले 2 दिवस झाले खूप पाऊस होता, त्यामुळे आमचं काही पापड वगैरे जे रव्याचे करायचे होते राहून गेले. सो चला म्हटलं आज आपण जरा छान आहे तर काहीतरी करूयात. दुनिया भर की देखो घाई है. मूंग की दाल फुलाना वाटी भर हाँ और पीस लेना हाँ, और छान लेना और ये रवे मिला के मूंग की दाल और रवे पापड़ बनाना. एक तो बना, पहले ये तो बना. तू कभी बनाएंगे? हाँ हाँ बनाऊंगी. हाँ, मैं आयला मतलब रुक आई, मेरे को जरा वीडियो करना है. आई को इतनी घाई कि आई ने ये भी उबलने को रख दिया, ये भी मिला के रख दिया. क्या रे अगर आई रुक जरा, मगर मेरा आई का काम. उबालना है तो तेज कर उसको. हाँ अब देखो आई, पानी कितना लिया सब अंदाज से बोलना आप तो नहीं है ना. हाँ 2 लोटे पानी में डाला है नमक और तिल्ली और जीरे और कुछ डाला है आई? नहीं नहीं, शंभू भैया को खाने काम में आना चाहिए. मिरची मत डाला. सो असे त्यात सगळं टाकलेलं आहे आणि रवा आहे. आई रवा कितना होगा ग? पावभर रवा आहे जो पाण्यात मिक्स करून घेतला आहे. नॉर्मल आपला बारीक रवा होता ना तो. अब ये कब डालेंगी आई तू? पाणी उबला के डालने का है. हॅलो एव्हरीवन, मी काजल. सो चला आज आमच्याकडे रव्याचे पापड करतोय. गेल्या 2 दिवस झाले आम्ही वाट बघतोय, पण बाहेर मस्त जोरदार पाऊस आल्याने वातावरण जरा ढगाळ होतं, त्यामुळे आम्ही विचार सोडला होता. पण आज ऊन आलंय, म्हटलं आज करूनच घेऊयात. आई उबल गया पानी, डाल रही क्या कि मैं डालूं? नहीं डाल दे चल. और इसको कितनी देर होने देने का? आटे के पापड़ के जैसे 15 मिनिट. रवा शिजलेपर्यंत करायचं आहे आता याला. पानी बदल के बनाना हो तो फिर रात में डालो, पानी बदलो. फिर और सफेद दिखेंगे. हाँ, मगर जीरे से थोड़े से पीले दिखतेच है. मूंग की दाल की सूजी पर बना नहीं पाएंगे. जाने दे, अब जितने बन गए उतने बहुत हो गए. 15 मिनट. बस 15 मिनट. 15 मिनिट में अच्छा हो जाएगा, आईने कहा आहे. बघा 15 मिनिटं आम्ही ठेवलं होतं मोजून आईने, आणि काहीसं असं रवा शिजलेला आहे. सगळे पापड टाकून झालेत. मी काही असे लहान लहान आकाराचे केले, तर 5-6च केले मी मोठे मोठे. आई म्हणे हो 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 आली. तर मी ना अगदी शंभूराजांसाठी लहान लहान केलेत आणि मोठे 5-6च केलेत. तर माझे 66 पापड झाले. म्हणजे पावशेर जो रवा घेतला होता त्यामध्ये भरपूर असे पापड होऊन गेलेले. 66 पापड झाले, भरपूर झालेत आणि करायला पण सोपे, पटकन घरातच वाळून जातात. असं काही गरजेचं नाही की बाहेर उन्हातच टाका. कणके जे आम्ही घरातच वाळवले, मस्त वाळून गेलेत. आता फक्त आईने तर बरेच प्रकारचे पापड केले. आता मी आईला म्हटलं उद्या चकली करून देते तुला, कारण साबुदाणा आणि बटाट्याची चकली माझ्या भावाला फार आवडते. आमच्या इथे मन्नूला नवरात्राचे जेव्हा तो उपवास करतो ना, तेव्हा त्याला असे चकली बटाट्याचे चिप्स खूप आवडायचे. आणि ना आम्ही जेव्हा आमचा असा वाडा होता ना भुसावला, तिथे बिबड्या, उडदाचे पापड, कुरडई, अशा मुंगोड्या, भरपूर प्रकारचे आम्ही पापड करायचो. कारण आणि खूप प्रमाणात व्हायचं ते. म्हणजे आमचं घर लगेच काकू, शेजारची काकूची सख्खी बहीण वाड्यातच राहायची, ती खाली त्या आत्या राहायच्या, सगळ्यांचं मिळून एका दिवशी म्हणजे ठरलेलं असायचं. आम्हाला शाळेला सुट्ट्या लागल्या की हे लोक सुरू करायचे. आम्ही म्हणजे आपण झोपूया, 7 वाजता उठायचे, टक 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 टक, चला चिप्स टाकू लागा, चला चकल्या करू लागा. खूप मजा यायची पण त्यावेळेला. सो चला उद्या आईला म्हटलं करून घे मन्नूसाठी चकल्या. आमच्या मुंगोड्या पण झालेल्या आहे, करोडे म्हणजे ते. भरपूर दिवस झाले. मी तर म्हणेल बिबडीचा घाटा खूप दिवस झाले खाल्लाच नाही, आणि ओली बिबडी पण नाही. लग्नाआधीपर्यंत आम्ही म्हणजे कोरोनाच्या आधीपर्यंत आम्ही सगळं केलं होतं. संध्याकाळी जाऊ आपण वैदीच्या, चालेल का? हो शंभू काय करतोय? सो या जेवायला आज आमच्याकडे आहे कारल्याची भाजी, शंभूला फुलगोबी केली होती आणि पापड घेतले, वरण भात कंपल्सरी असतो आणि पोळी आहे, आणि आमचा काजलचा
मोदक आहे, या तुम्ही पण जेवायला. हा मम्मी पाणी जर टप्पा फेकेगी जमीन कर कर कर. कसा शंभू? अरे नीट वाजव ना. दादांवर टप्पा आला नाही. शंभू सगळ्यांना बाय करा. बाय बाय. शंभू कुठे चाललाय? लांब दे. ट्रेन वरून जायचंय. बरं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात? सो काल नाही ते भरपूर पाऊस पडलेला आहे. आम्ही आता विचार केला, आजचं वातावरण ढगाळच होतं. खरं तर आम्हाला आज काही वेगळं करायचं होतं, ते सगळं आमच्या ठिकाणीच राहिलं. आता तुम्ही म्हणाला काय काय झालं, सगळे सध्या पापडच चाललेत का तुमचे? हो, कारण आईने केलं ते छान लागलं. म्हटलं चला तेच करून आपण घरी पण निघत. तर मी आज न्यू ड्रेस घातला आहे. कसा वाटतं? हा त्या वहिनीने गिफ्ट केला आहे मला, सो मी घातला आहे. आणि चलो जाऊयात गार्डनला. सुट्ट्या असल्याने खूप गर्दी आहे बगीच्यामध्ये. चला खेळा. काय खेळायचं आहे? हे शर्ट नीट कर ना. मग चल ना, ते ग्रीन कलरचा जीन आहे ना, चल चढ. हा चढा. हा चढ ये आणि घसर पटकन. घसर. ये. ही स्लाइड सोडून दिली त्याने, ती खेळायचीच नाहीये त्याला. फक्त ही शेवटची स्लाइड आहे ना, ही खेळायची आहे. शंभू चल, चल ना पटकन. आता आम्ही माती खेळायला आलोय. माती नेहमीच खातो, पण आता खेळायला आलोय. बैस पटकन, खेळ ना शंभू. प्रत्येकाचं वेगळं वेगळं चाललंय, काहीतरी शेप बनवणं. या गार्डन मध्ये ना ही ट्रेन आहे. सध्या त्यासाठी खूप गर्दी आहे, लाईन लागली, म्हणून आम्ही पण सोडून दिलाय विचार. शंभू खेळ. त्यात माती पूर्ण भर ना तू. पावसाचं पूर्ण वातावरण झालंय. आतापर्यंत छान होतं कोरडं, पण आता झालंय. आई इथे बसली आहे आणि शंभूसाठी मी शंभू माती घेतोय ना, तिथेच बसली आहे. आता आम्ही घरी आलोय. पाऊस यायला लागला होता, त्यामुळे आम्ही लगेचच पळत घरी येऊन गेलो. येता येता लिची आणली आम्ही. स्वतः खाऊयात चला. मग आई स्वयंपाकाचं बरं काय करायचं ते. सध्या आपण आरामात सुट्टे. पाय धुवायला गेला का तू? हात पण धु भैया. काय करताय तुम्ही तिघ जण? अरे गुरा घे खेळा. बघ ते राधिका मावशीकडे बॉल गेला. आणा आणा, राधिका मावशीकडे बॉल गेला, घेऊन या. कुठे बस? फेक फेक. गुरु फेक म्हणता. शंभूकडे फेक. लाईट आहे, लाईट काही गेली नाहीये. गुरु गुरु जा मन्नूकडे.